ज्वारी पिकामध्ये जी काही 3 प्रकारच्या कानी रोगाचा प्रादुर्भाव होतो, तर ही जी आहे ही फुले वसुंधरा व्हेरायटी या अशा पद्धतीने ही सगळी। तर ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या कान्या मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनास आलेल्या। ही जी आहे ही केसाळ कानी, म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये त्याला स्पोरिस्ट्रियम रेलियम म्हणतो, कॉजुलारिझम, आणि ह्याचं हेड स्मट असं आपण त्याला म्हणतो। तर ह्याचा पण प्रादुर्भाव झालेला। आणि दुसरं आणखीन लूज स्मट। तर लूज स्मटचं जे काही कणीस आहे तर ह्या अशा पद्धतीनं, हे इथं वरचा भाग चांगला आहे, पण मात्र इथं जर आपण बघितलं, हे काही कुठून आणून टाकलेलं नाही आहे, तर हे इथंच अशा पद्धतीचा ॲपिरन्स जो आहे तो इथं तयार झालेला। तर हे पूर्ण कणीस बाधित नाही झालं, पण थोडं बाधित झालेलं आहे। तर लूज स्मट जो असतो तर तो सॉईल बर्न फार नाही आहे। जर आता हे जे काही झाड आहे आणि हे वाळल्याच्या नंतर हे असं जर इनॉक्युलम म्हणजे हे झाडाचे पार्ट जर आपण इथंच टाकून दिले तर ह्याच्यामध्ये तो काही दिवस तग धरू शकतो, आणि मग पुढं पेरणी जर लगेच आपण केली तर त्याच्या त्या बियाच्या त्या ह्याच्यामध्ये जाऊन हा प्रादुर्भाव वाढतो। तसं पाहायला गेलं तर हा शक्यतो जो आहे तो हा सीडबोर्न आहे, म्हणजे बियाण्याच्या माध्यमातून प्रसारित। आता ह्याच्यामध्ये इथं हा बाधित झालेला भाग आणि ह्याच्यात नाही आहे, पण हे जर बियाणं आपण पुढच्या वर्षी जर पेरणीला घेतलं, आता मी परत दाखवून येऊ का, हे जे आहे ना ह्याच्यात काहीच नाही, हे निघणं गेले, ते कणसाचाच हा भाग आहे। तर हे बियाणं जे काही ह्याच्यात ह्या कणसात हे जर बियाणं भरलं आणि हे परत पुढच्या वर्षी जर आपण वापरलं, तर परत त्या शेतामध्ये जे आहे हे जे काही बियाणं आपण पेरलेलं आहे तर तिथं सगळा जो आहे तो असाच प्रकारचा जो आहे तो हे लूज स्मट, म्हणजे ही कानी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये पुढे वाढेल। मात्र केसाळ कानी जी काही आपण म्हणतो तर त्याच्या बाबतीत मात्र ते सॉईल बोर्न आहे, म्हणजे ही जी काही हेड स्मट आपण म्हणतो, हा जो काही असा केसाळ भाग जो आहे तर हा मात्र ह्याचे स्पोर्स, हे जे बीजाणू जर इथंच पडले, ह्याची काळी पावडर जर इथंच पडली तर ते मातीमध्ये बऱ्याच दिवस जे आहे ते राहते, आणि त्याचा नंतर आउटब्रेक पुढच्या वर्षी सुद्धा इथं जर ज्वारी पेरली तर त्याच्यामध्ये होऊ शकतो। त्याच्यासाठी हे सगळ्या डेब्रीज, हे सगळं जे काही प्लांट पार्ट्स आहेत हे आपण प्लास्टिकच्या पिशवीत व्यवस्थित घालून जाळून टाकणं गरजेचं आहे। आता सध्या जे काही आम्ही पाहिलं ॲडव्हान्टाचे जे काही इतर बियाणं आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला कुठंही एकही कणीस जे आहे ते बाधित दिसलं नाही। मात्र ह्या फुले वसुंधरामध्ये वाढ वगैरे हिची चांगली आहे त्याच्यापेक्षा, पण ह्याच्यात ह्या रोगाचा प्रादुर्भाव थोडासा इतर ह्याच्यापेक्षा, त्या वाणापेक्षा, खाजगी वाणापेक्षा जे आहे ते जास्त दिसला।